नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आशिष मारुतराव इंगळे, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय हिंगोली या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहे। सर्वप्रथम सर्व राष्ट्रीय स्वयंसेवकच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजने दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रीय सेवा योजना याबद्दल आज आपण माहिती घेऊया। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली। स्वावलंबन, चारित्र्यवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच 24 सप्टेंबर 1969 साली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय अंतर्गत राबविण्यात येत आहे। राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रारंभ करण्यासंबंधीची संकल्पना ही महात्मा गांधी यांची होती। जवाहरलाल नेहरू प्रथम भारताचे पंतप्रधान। स्वातंत्र्योत्तर काळात देशातील तरुणांनी, विशेष महाविद्यालयातील आणि विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे। गांधीजी नेहमी म्हणायचे की खेड्यांकडे चला। भारत हा खेड्यांचा देश असल्याने खेड्यातील जनतेला स्वातंत्र्याची सर्व फळे उपभोगता आली पाहिजे, यासाठी त्यांना कार्यप्रवण केले पाहिजे। म्हणून 1950 मध्ये एक बैठक आयोजित केली। त्या आधारे 1952 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत समाजसेवा आणि शारीरिक श्रम यावर अधिक भर देणारी विद्यार्थ्यांची शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली। 1958 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करताना 9 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत समाजसेवेचे ग्रामीण भागात कार्य करावे अशा प्रकारची एक योजना आखावी असे सुचविले होते। 1959च्या शिक्षण मंत्र्यांच्या दिल्ली येथील बैठकीत अशा प्रकारची योजना करावी म्हणून एका समितीची स्थापना डॉक्टर C.D. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आली। या समितीने अतिशय महत्त्वाच्या शिफारशी केल्या। 1960 मध्ये प्राध्यापक K.G. सय्यद्दीन यांनी वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून नॅशनल सर्व्हिस फॉर द यूथ हा अहवाल दिला। 1964 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण सुधारणा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांनी आपल्या अहवालामध्ये विद्यार्थ्यांनी समाजसेवा करण्यासंबंधी कोणत्या प्रकारच्या योजना राबवाव्यात यासंबंधी शिफारस केली। मे 1969 मध्ये कुलगुरूंच्या उपसमितीची एक बैठक होऊन राष्ट्रीय सेवा योजनेचा मसुदा तयार करण्यात आला आणि 24 सप्टेंबर 1969 रोजी त्यावेळचे शिक्षण मंत्री डॉक्टर V.K.R.V. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केल्याची घोषणा केली। महात्मा गांधी विचारांना राबविण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आली। पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या योजनेमुळे महाविद्यालयीन विद्यापीठ युवकांना राष्ट्रीय छात्र सेनेप्रमाणेच समाजसेवा आणि राष्ट्रसेवा करण्याची नवी संधी मिळत आहे असे म्हटले होते। 1969 मध्ये एक पायलट स्वरूपात देशात केवळ फक्त 37 विद्यापीठात या NSS विभागाचा योजना राबविली व 40,000 विद्यार्थ्यांसाठीच ही योजना सुरू होती। परंतु अतिशय प्रचंड असा या योजनेला सहभाग मिळाला। हळूहळू ही योजना विस्तारली। सध्या देशातील 180 विद्यापीठातील 8,000 महाविद्यालयातील 32 लाखाहून अधिक विद्यार्थी या योजनेत सक्रियपणे सहभागी होत आहेत। या योजनेची विद्यार्थी वर्गातील आत्मीयता
आपल्याला लक्षात येते। त्याचप्रमाणे आमच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेत 100 विद्यार्थ्यांचे युनिट आहे आणि मागील कित्येक वर्षापासून महाविद्यालयामध्ये हे NSSचे स्वयंसेवक व युनिट अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत। NSSमध्ये आलेला स्वयंसेवक स्वतः स्वपूर्तीने या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घेत असतो, परंतु 100 विद्यार्थ्यांचे यामध्ये नाव नोंदणी असल्याने जास्त विद्यार्थीचा सहभाग जरी असला तरी प्रथम 100 विद्यार्थ्यांसाठी या NSSच्या युनिटमध्ये भाग घेता येतो। यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन गुण आत्मसात करणे, त्यांच्यात एक देशप्रेमी, देशभक्ती इत्यादींची भावना त्यांच्या मनामध्ये जागृती करणे। केवळ NSSमध्ये सहभाग घेतला आणि 10 गुणांसाठी मार्क्स मिळाले तर ते 10 गुणांसाठी एक संधी आहे, पण त्याचबरोबर प्रेम, मैत्री, त्याग, सहकार्य या सर्वांची आवड निर्माण करून एक देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी, सेवा, त्याग, सहकार्य या विविध लोकशाही मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकामध्ये निर्माण व्हावी, यासाठी या राष्ट्रीय सेवा योजनेचा सहभाग होणे हे अतिशय आवश्यक आहे। या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये वर्षभर आपण काय कार्यक्रम राबवितो, त्यानंतर जो 7 दिवसाचा एका खेडेगावामध्ये शिबिर आयोजित केले जाते, हिवाळी शिबिर, या शिबिरामध्ये जो विद्यार्थी यांच्या सर्वांगीण गुणाचा, बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी खूप प्रयत्न होत असतो। यामध्ये स्वयंसेवक जेव्हा 7 दिवसाच्या शिबिरामध्ये एका खेडेगावात जातात तेव्हा स्वयंसेवकाला पहिले काही दिवस म्हणजे 1-2 दिवस घर सोडून 7 दिवस आपण बाहेरगावी कसे राहायचे याच्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना सुद्धा त्यांची काळजी होत असते। परंतु 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये विद्यार्थी स्वतःहून सकाळी 5 वाजता उठणे, त्याच्यानंतर जो व्यायाम असतो, शारीरिक शिक्षणाचा विभाग आहे, त्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये सकाळी उठून अंघोळ करून व्यायाम करणे, त्याचबरोबर कॅम्पमध्ये स्वयंसेवकांसाठी जो स्वयंपाक असतो तो स्वयंपाक 100 लोकांचा बनवणे इत्यादीपासून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे किंवा स्वागत असो, स्वच्छता असो, त्यामध्ये कॅम्पमध्ये पथनाट्य असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, यामध्ये विद्यार्थी हा शिकत आपले जीवन घडवित असतो। असे विविध उपक्रम या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये